सुप्रभात मित्रांनो. तर आजचा आपला जर्नीचा आहे 3रा दिवस आणि लास्टचा दिवस. तर इकडनं आपण आता सकाळी निघालो आहोत. तर कालभैरवला चाललो आहे आपण आता. आणि मग तिकडनं आपण महाकाल. आता वाजलेले आहेत 6. मग आता इथनं हा जो हॉटेल आहे ही रूम आपण घेतलेली. तो रात्री मला असं वाटतं 11 वाजलेले यायला आणि भरपूर दमलेलो त्याच्यामुळे काही शूट केलं नाही. तो आता आपण हे रूम चेकआउट करतोय आणि मग इथनं आपले राहिलेले कालभैरव आणि उज्जैन 2 करायचे मंदिर आणि मग तिकडनं नाही डायरेक्ट बघायचं. तर काल आपण तिथे लाईट शो पण बघितला, ते तुम्हाला दाखवेन मी केलेला आहे शूट तिथे. तो आता निघूयात दर्शनासाठी. सगळे रेडी झालेले आहेत. रितूचा पण त्या रूममध्ये ते पण रेडी झालेले आहेत. आम्ही आता जिथे रूम घेतली तिथे गाडी पार्क केली आणि तिकडनं ऑटो घेऊन चाललेलो. 2 गाड्या गेलेल्या आहेत, एक घेतली आणि आम्ही. तो याच्यातनं आम्ही कालभैरव आणि महाकाल मंदिर. ओंकारेश्वरनं आपण कालभैरवला 5 वाजता पोचलो. पण तिथे गेल्यावर बघितलं तर गर्दी भरपूर होती. जवळपास 5 ते 6 तास दर्शनासाठी लागले असते. मग आम्हाला तिथे समजलं की मंदिराचा दरवाजा सकाळी 5:30ला उघडतो. मग आम्ही तेच केलं. तिकडनं तेव्हाच निघून गेलो आणि बोललो आज उज्जैनच बघूयात. मग हे सगळा त्या कॉरिडॉर आणि मग उद्या मॉर्निंगला सकाळी लवकरच इथे येऊन दर्शन करू. तर आम्ही आता दर्शन लाईनीत आहोत. ते मागला थोडा आपल्या साईडच्याच लेडीज लोक होत्या, त्या बोलत होत्या. ते साधारण तसंच वाटत होता. तर विचारलं त्यांना तर ते नेमकी योगायोगाने बॉम्बे पाड्यातल्या निघल्या. या 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 ओके धन्यवाद. थँक्यू. बोलू का? कालभैरव महाराज. हर हर महादेव, हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. महाराष्ट्र फुल गर्दी, पण काहीच वाटलं नाही. कारण आपण देवाच्या समोर आहोत त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही. अशी गर्दी एवढी गर्दी होती, धक्काबुक्की राहिली. फायनली दर्शन झाला. पक्की गर्दी.
दर्शन झालेलं आहे. तो आम्ही ही टुकटुक घेऊन आलेलो इथं काल भैरवला. आता चाललो उज्जैनमध्ये, उज्जैनचं दर्शन करायला. पाच बस तिथं. हा आमचा ड्रायव्हर. तुम्हाला वाटते मी रिक्षावाला पण नाही. हां, तर आता आम्ही आमच्या गाड्या तिथे हॉटेलच्या इथेच पार्क केल्यात. तर तिकडून मग ई रिक्षा पकडली. साईज त्यांची छोटी असते, त्याच्यामुळं पटापट निघता येतो. नाही मग काल आम्हाला भरपूर ट्रॅफिक झाली. एक 6 ते 7 मिनिटाच्या रस्त्याला हां 1 तास गेला मोठी आमची गाडी होती. त्याच्यामुळे आता आज दर्शन भरपूर झाला. लो आंटी जी दर्शन ले लो आप नाही दो दक्षिणा. ओ खटखट छापे लगाओ आंटी जी. अरे तुम छापे चलने इनको छापे लगाओ बेटा, कड़क मत करो बाबू, ये छापा लगाओ. 10 के 2 दर्शन झालेलं आहे. तो आपण आतमध्ये जाताना आपला कॅमेरा जप्त केलेला. तो आता आपलं दर्शन एकदम मस्त झाला. आणि आता मंदिरातनं आम्ही बाहेर पडलो. बसून कोणालाच नसेल, बाहेरूनच दर्शन देत असतील. आपल्या अर्घा नसेल कोणाला. डायरेक्ट पनवेल आता जेवायचं आहे. भेटूच आपण. पण दर्शन एकदम खूप छान झालं. सो जय श्री महाकाल. तो आपण आता उज्जैनीवरनं निघतोय पनवेलला जायला. तर आता वाजलेत 11. 2 वाजेपर्यंत रनिंग करू आणि मग तिकडनं आपला डायरेक्ट बॅक टू होम. तो आता पहिले जेवायला आपण थांबू. तो भेटूयात आता परत जेवायला. जेवण करू आम्हाला वाजलेत, म्हणजे आता जेवण मोकळा झालो 4 वाजले. फिरायला गेल्यावर नेहमी असंच होतं. आणि त्यात पण काय झालं, आमची एक गाडी पुढे गेली. तर त्या लोकांना सांगितलं तुम्ही जसं हॉटेल भेटेल तसं तुम्ही जेवा, आम्ही इथे आम्हाला भेटलं की जेवतो. तसं आता ते लोक आता जेवायला बसतात आणि आम्ही निघालो आहे. रनिंग चालू आहे आमची. आणि ॲक्च्युली मी CNG भरायला थांबलेलो, त्याच्यानंतर मी अटकलो ट्रॅफिकमध्ये. तर ते 60-70 किलोमीटर पुढे गेले. म्हणून मग त्यांना असं सांगितलं. तो आता निघूयात. आता इकडनं पनवेल दाखवते 516 किलोमीटर आणि 2-2:30 वाजता पोचू रात्रीच्या. चला मग आता प्रवास आपला कंटिन्यू करू. तो आता महाराष्ट्र इकडं आहे. महाराष्ट्रामध्ये एंट्री करून आता या धाब्यावर थांबलेलो आहे. इथं जेवू आणि मग इथं निघू. 3 टायमिंग दाखवते 3चा. तर बघूयात आता किती वेळ जातो नक्की. परत पुढे थांबतो, आणखीन टाईम वाढतो. तो आता
आपल्या या ट्रिपचा हा लास्टचा जेवण आहे. तर नॉनव्हेज खायला आम्ही बसलेलो आहोत. हे सगळे आमचे पंटाळू हे बघा पक्का त्रास दिलाय. पिशू इकडे बघ, हाय कर हाय कर आता जेवू आणि मग तकलिया. सोबत ते हो फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो. तर उज्जैनवरनं आम्ही 12:30ला निघालो. आपला परतीचा प्रवास चालू झाला आणि त्याच्यानंतर आपण पनवेलमध्ये पोचलो आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता. तर भरपूर मोठी जर्नी होती, रनिंग भरपूर होती. ती भरपूर कापत आम्ही आलो आणि समृद्धी महामार्गावरनं आलो. त्याच्यामुळे तिथं भरपूर म्हणजे रात्रीचा त्रास झाला, कारण झोप पण येतो. त्याच्यामुळे बराच वेळ 2-3 वेळा आम्ही थांबलो काही ठिकाणी आणि मग तसंच आम्ही जवळपास 5:30पर्यंत पनवेल टच झालो. तर आपली जर्नी एकदम मस्तपणे कंप्लीट झालेली आहे. आता महाकाल म्हणजे ते बोलतात ना की जोपर्यंत आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आमची सुद्धा आम्हाला पण तसंच म्हणजे अनुभव आला. कारण निघायच्या एक 4-5 आदल्या रात्री आमचं ठरलं की बाबा उद्या मॉर्निंगला आपण निघूयात आणि तशीच आमची तयारी झाली झटपट. नाही तर मग आम्ही मागच्या 1 वर्षापासून चाललेलं आमचं की उज्जैनला जाऊयात. तिथं कंप्लीट होतच नाही, काही नाही काही कारण यायचं. ते डायरेक्ट म्हणजे बोलवणं आलं त्याच प्रकारे आमचा निर्णय झाला की बाबा उद्या 10 वाजता आपण निघूयात उज्जैनसाठी. त्याचप्रमाणे आपण निघालो आणि आपली ही पूर्ण ट्रिप एकदम छान पद्धतीने झालेली आहे. तर आता पुढली ट्रिप बघूयात कशी, कुठे आणि कधी निघेल. आता पुढली ट्रिप आपली कधी निघते ते तुम्हाला अपडेट मी देईनच. तोपर्यंत जय महाकाल.